असं काय झालं असेल की स्वामी समर्थांनी आपल्या आवडत्या भक्तावरच विषारी साप सोडले? ही शिक्षा होती की परीक्षा? चला जाणून घेऊया एक अद्भुत चमत्कार. मंगळवेढे गावात बसप्पा तेली नावाचा एक गरीब माणूस राहत होता. इतका गरीब की कधीकधी त्याच्या बायको मुलांना पोटभर अन्नही मिळत नव्हतं. एक दिवस जंगलातून जात असताना त्याला एक दिव्य तेजस्वी पुरुष दिसले. तो थांबला, आश्चर्याने पाहू लागला आणि पुढच्या क्षणी ते होते श्री स्वामी समर्थ महाराज. बसप्पाने लगेच लोटांगण घातलं, स्वामींच्या चरणाचा स्पर्श केला आणि त्या क्षणापासून त्यांचं संपूर्ण आयुष्य बदलून गेलं. बसप्पा पूर्णपणे स्वामींच्या भक्तीत रमला. घर संसार सर्व काही विसरून तो दिवस रात्र फक्त स्वामींची सेवा करू लागला. पण घरी परिस्थिती वेगळीच होती. त्याची पत्नी रोज रागवायची, तुला काही समजते का? बायको पोरं उपाशी आहेत आणि तू बुवाच्या मागे लागलायस. पण बसप्पा मात्र शांत होता, कारण त्यांचं मन पूर्णपणे स्वामींमध्ये विलीन झालं होतं. एक दिवस रात्र खूप गडद झाली होती. जंगलात भीतीदायक शांतता पसरली होती. अचानक स्वामी उठले आणि घनदाट अरण्यात चालू लागले. बसप्पा त्यांच्या मागे गेला. भीती नव्हती, कारण त्यांच्यासोबत स्वामी होते. अचानक बसप्पांच्या पायाखाली असंख्य विषारी साप प्रकट झाले. मोठे, भयानक, फुत्कार करणारे. क्षणभर तो घाबरला. तेव्हा स्वामी म्हणाले, भिवू नकोस, जितके पाहिजे तितके घे, तुझे दैव उजळले आहे. हे शब्द ऐकताच बसप्पाची भीती नाहीशी झाली. त्याने अंगावरील वस्त्र काढलं आणि एका सापावर टाकून तो साप उचलला आणि लगेच सगळे साप अदृश्य झाले. नंतर ते दोघे गावात आले, मंदिरात बसले. बसप्पाने हळूच ते वस्त्र उघडलं आणि त्या सापाच्या जागी चक्क मौल्यवान सोने होते. बसप्पाच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. तो स्वामींच्या चरणावर पडला. स्वामी म्हणाले, आता घरी जा आणि सुखाने संसार कर, मी तुझ्या पाठीशी आहे. बसप्पा घरी गेला. सर्व कथा सांगितली. पत्नीला विश्वास बसत नव्हता, पण जेव्हा तिने ते सोने पाहिले, ती देखील स्वामींची भक्त झाली आणि त्यानंतर दोघेही स्वामींच्या नामस्मरणात रमून सुखाने संसार करू लागले. खरी भक्ती कधीच वाया जात नाही. स्वामी आपल्या भक्तांची परीक्षा घेतात, पण शेवटी त्यांना अपरंपार आशीर्वाद देतात. श्री स्वामी समर्थ. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. तुमचा अभिप्राय कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच स्वामींच्या चमत्कारांसाठी अमरकथा चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.